योगीय समर्थ शठरघाट नगर ग्रंथराज राजपूत वाचन निरूपण 5व्या वर्तन समूहावर आज रविवार अश्विन वद्य एकादशी शके 1943 दिनांक 27 ऑक्टोबर 2024. आज नारद भक्तिसूत्र यावर प्रबोधन करणार आहेत आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख. आज रामवंदना सादर करणाऱ्या रूपालीताई कापरे आणि नारद भक्तिसूत्र यावर प्रबोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख यांचे चौथरघाट नगर ग्रंथराज राजपूत वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या प्रबोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. प्रबोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण बाहेर पडावे. श्रीधरदादा आपण प्रबोधनास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धम् असंगं तथा सच्चिदानन्दरूपं सदा रामदासं भजे चिद्विलासम्. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो जेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व विघ्नांचं निवारण करणाऱ्या भगवान गणेशांच्या चरणी प्रारंभी वंदन. ज्या सद्गुरूंनी आपल्याला हे संपूर्ण जग ज्ञानदृष्टीनं पाहण्याची दृष्टी दिली त्या हृदयस्थ सद्गुरूंना प्रारंभी वंदन. आपण सर्वजण महेश्वर स्वरूप असणारे श्रोते या ठिकाणी एका अज्ञानी बालकाची पात्रता नसतानाही आपण ऐकण्यासाठी इथे समोर आहात त्या आपणा सर्वांच्या चरणीही प्रारंभी वंदन. आज अश्विन कृष्ण एकादशी अर्थात आपण जो दीपावलीचा उत्सव म्हणतो त्या उत्सवाला रमा एकादशी पासून सुरुवात होते असं म्हटलं जातं. 2 एकादशी असल्यामुळे आजही एकादशी उद्या एकादशी आणि आपण सगळेजण वारकरी संप्रदायाचे असल्यामुळं आपण सगळेजण महाराष्ट्रात राहत असल्यामुळं आपण सगळेजण उद्याची एकादशी करतो आणि खऱ्या अर्थानं दिवाळीला उद्या सुरुवात होते. त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सर्वजण भक्तिसूत्राचा विचार करत आहोत. देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचा विचार करत आहोत. याच्यामध्ये आपण प्रेमाचं स्वरूप पाहत होतो की प्रेम हे अनिर्वचनीय अशा प्रकारचं असतं. त्याचं स्वरूप हे अनिर्वचनीय असतं, सांगता येत नाही. जसं एखाद्या मुक्याला गुळाची चव सांगता न यावी तशा प्रकारचं ते असतं, मुखास्वादनवत असतं. आणि हे अनिर्वचनीय जरी असलं तरी ते काही काही महात्म्यांमध्ये मात्र प्रगट होतं. याचं आपण थोडंसं चिंतन मागच्या वेळी केलं की प्रकाशते क्वापि पात्रे. एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणी ते प्रकाशित होतं. सामान्यतः भगवंतामध्ये श्रद्धा निर्माण होणं कठीण आहे. पहिल्यांदा भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होणंच कठीण. आणि ती समजा निर्माण झाली तर ती श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे आणखी कमी असतात. ती टिकवून ठेवली त्याच्यासाठी प्रयत्न केले तरी याच्यातनही अशा हजारो साधकांमधून एखाद्या व्यक्तीलाच भगवंताची प्राप्ती होत असते.
स्वतः भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततानाम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. पृथ्वी तलावर मानव जन्म लाभल्यानंतर अशा प्रकारचं दुर्लभ असं साधकत्व प्राप्त होणं खूप अवघड आहे. तसंच हे अनिर्वचनीय प्रेम प्रगट होणारा महात्मा सुद्धा फार दुर्मिळ असतो. आणि म्हणून देवर्षी नारदांनी आपल्याला मागच्या सूत्रामध्ये सांगितलं की प्रकाशती क्वापी पात्रे, हे एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या ठिकाणीच प्रकाशित होत. त्यासाठी तेवढ्या क्षमतेचा, तेवढा अधिकार असणारा, तेवढी साधना करणारा अशा प्रकारचा मनुष्य त्या ठिकाणी विद्यमान लागतो, तरच ते त्याच्या ठिकाणी प्रगट होत. आणि मग हे शुद्ध स्वरूपातलं प्रेम प्रगट झाल्यानंतर त्याचं वर्णन करताना देवर्षी नारदांनी सांगितलं ह्या प्रेमाचं स्वरूप नेमकं कसं असतं. त्यासाठी ते 54व सूत्र सांगतात की गुणरहितम, अगदी भक्तिशास्त्राचा आत्मा म्हटलं जाईल अशा प्रकारचं हे सूत्र. भक्तीच्या परमप्रेमापासून, भक्ती म्हणजे परमप्रेम असं म्हणतो, आणि हे परमप्रेम कशा प्रकारचं असलं पाहिजे याची व्याख्या करताना देवर्षी नारद या ठिकाणी सांगतात की गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणवर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मत्वरम आणि अनुभव रूपम, असे वेगवेगळ्या स्वरूपानं या प्रेमाचं चिंतन देवर्षी नारदांनी केलं. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की गुणरहितम, गुणापासून गुणरहित अशा प्रकारचं हे प्रेम असलं पाहिजे. गुणरहित म्हणजे काय याचा आपण जर विचार करायला गेलो तर एखाद्या वेळेस आपण एखाद्याच्या गुणावर प्रेम करतो. एखादा कोणी म्हणतं की याचा वाचन फार चांगलं आहे, याचं वाचन ऐकलं पाहिजे, आपण पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. कुणी म्हणतं याचं लेखन चांगलंय, त्याचं लेखन ऐकलं पाहिजे. कुणाला कुणाचा चेहरा आवडतो, ते चेहरा चांगला आहे म्हणून त्याला पुन्हा पुन्हा पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे एखाद्या मनुष्याच्या गुणावर प्रेम करून जर त्याच्या आपण जवळ गेलो तर तो गुण यदा कदाचित काही कारणामुळे नष्ट झाला तर त्याच्यावर असणारं प्रेम पहिल्यासारखं आपल्या त्याच्या ठिकाणी टिकणार नाही. यासाठी देवर्षी नारदांनी पहिल्यांदा सूत्रात सांगितलं की गुणरहितम, गुणाच्या रहित असतं ते, गुणाच्या पलीकडचं अशा प्रकारचं प्रेम असतं. दुसऱ्यांदा त्यांनी सांगितलं की कामना रहितम, कुठल्याही प्रकारची कामना त्या प्रेमाच्या ठिकाणी नसते. तिसरं त्यांनी लक्षण सांगितलं की प्रतिक्षण वर्धमानम, प्रतिक्षण वर्धमान अशा प्रकारचं आहे. प्रतिक्षण वर्धमान अशा प्रकारचं हे प्रेम असलं पाहिजे. ते अविच्छिन्न असलं पाहिजे, विच्छेद रहित असलं पाहिजे, कुठल्याही कारणाने ते कमी व्हायला नकोय. सूक्ष्मतरम, ते अति सूक्ष्म अशा प्रकारचं असलं पाहिजे. ते प्रेम दाखवण्यासाठी कुठला बोर्ड लावण्याची गरज पडली नाही पाहिजे. ते प्रेम मनातनं असलं पाहिजे. जसं गोपींनी भगवान श्रीकृष्णावर केलं, त्यांनी कुठेही आपल्या नावाचे बोर्ड लावले नाहीत, कोणाचे फोटो त्या बोर्डवर लावले नाहीत, तरी भगवान श्रीकृष्णाला गोपींच्या प्रेमाबद्दलची कल्पना होती की त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे. सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम, आणि ते अनुभव स्वरूप अशा प्रकारचं असलं पाहिजे. अशा प्रकारचं या सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी सखोल असं प्रेमाच्या बाबतीतलं चिंतन केलं. जसं अनिर्वचनीय हे सूत्र पाहताना आपण अनिर्वचनीय हे प्रेमाचं जसं स्वरूप पाहिलं भक्तिशास्त्रामध्ये, तसंच अनिर्वचनीय हे ब्रह्माच्या बाबतीतही म्हटलं जातं. मग किती हे अनिर्वचनीय आहे म्हणून ते सांगायचं नाही असं नाही, तर ते सांगण्यासाठी सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून ब्रह्माचं स्वरूप जरी अनिर्वचनीय असलं तरी अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रापासून सुरुवात करून त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी त्याचा विचार केलेला आहे की ब्रह्म कशा प्रकारचा असा. तसं या प्रेमाच्या बाबतीत जरी ते अनिर्वचनीय म्हटलं तरी त्याचं चिंतन, त्या प्रेमामध्ये काय काय गुण असावे त्याचं चिंतन देवर्षी नारदांनी तर केलंच. त्यांनी गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम अशा सर्व प्रकारांनी या प्रेमाचं वर्णन केलं. एवढ्या शब्दामध्ये हे प्रेमाचं वर्णन बसेल असंही त्यांचं म्हणणं नाही. कदाचित याच्यापेक्षाही आणखी जास्त शब्द असू शकतील, कुणी याचा आणखी विस्तार करू शकतील असंही देवर्षी नारदांना वाटतं. पण देवर्षी नारदांनी कमीत कमी शब्दामध्ये सूत्र रूपामध्ये या प्रेमाचं स्वरूप बद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि तो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा देवर्षी नारदांनी सांगितलेलं हे प्रेमाचं स्वरूप हे या ठिकाणी सांगितलं की जो भक्तिशास्त्राचा आत्मा असं म्हणता येईल. हे सूत्र सगळ्यात
देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रामधलं सर्वात महत्वाचं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये प्रेमाचं स्वरूप, भक्ती प्रेमाचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता गुणरहितम याचा विचार करत असताना आपण थोडासा विचार केला, एखाद्याच्या गुणावर जर आपण प्रेम केलं आणि काही कारणाने जर त्यातले त्या मनुष्यामधले, त्या व्यक्तीमधले, त्या ईश्वरी तत्वातले ते गुण जर काही कारणाने कमी झाले किंवा आपल्याला ते कमी झाल्यासारखे वाटले, कदाचित ते कमी झाले नसतीलही पण आपल्याला ते कमी झाल्यासारखे वाटले, तरी आपलं प्रेम त्याच्यावरच कमी होऊ शकतं. आपल्याला भगवद्गीता सांगते की त्रिभिर गुणमयीर भावई एभिः सर्वमिदं जगत. 3 भावांपासून हे सगळं जग बनलेलं आहे, 3 गुणांपासून हे सगळं जग बनलेलं आहे, सत्व रज तमापासून. मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययम. आणि वेगळ्या आणि विकाररहित अशा परमात्म्याला, या गुणापासून असणार, या गुणाहून वेगळं असणाऱ्या परमात्म्याला मी जाणू शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं. मनुष्याचे प्रत्येक व्यवहार हे कोणत्या ना कोणत्या गुणाला धरून होतच असतात आणि त्यामुळं जर हे त्या गुणावर प्रेम करायला लागलो आपण, एखाद्याच्या गुणावर, एखाद्याच्या हुशारीवर, एखाद्याच्या वाचण्यावर, एखाद्याच्या शास्त्राभ्यासावर, एखाद्याच्या बोलण्याच्या शैलीवर, एखाद्याच्या राजकारण पटुत्वावर, एखाद्याच्या विवेकावर आपण जर त्याच्यावर प्रेम करायला लागलो तर कालांतराने त्याच्यामधला हा गुण नष्ट झाला तर आपलं त्याच्यावरचं प्रेम हे राहू शकत नाही. हेच इथं देवर्षी नारदांना सांगायचंय. म्हणून देवर्षी नारद गुणरहितम असं पहिलं लक्षण या ठिकाणी सांगतात. गुणरहित जरी असलं तरी या भक्तीचा विचार करत असताना या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये निर्गुण भक्ती किंवा निर्गुण प्रेम हे कशा प्रकारचं आहे याचा विचार केलेला आहे. कपिल मुनी आपल्या मातेला हे निर्गुण निर्व्याज प्रेम कशा प्रकारचं असतं याचा उपदेश करताना सांगतात की मद्गुण श्रुती मात्रेण मयी सर्व गुहाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांब सोमबुधौ लक्षणं भक्ति योगस्य निर्गुणस्य हि उदाहृतम अहैतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. ज्या प्रकारे म्हणे गंगेचा प्रवाह समुद्राकडे प्रवाहित होत असतो, संपूर्ण पृथ्वी तलावरच्या सगळ्या नद्या असो त्या गंगेला मिळतात, गंगा शेवटी समुद्राला मिळते. हे जसं असतं तसं भगवंताच्या गुणांच्या श्रवण मात्रानं तैलधारावत अविच्छिन्न रूपानं सर्वांतर्यामी अशा भगवंताच्या रूपाकडे आपल्या सगळ्या वृत्ती प्रवाहित होणं हे निर्गुण भक्तियोगाचं लक्षण. म्हणून पहा, आपण एखाद्या थोर महात्म्याच्या कथेला बसलं, त्याच्या मुखातनं रामायण असू द्या, महाभारत असू द्या, भागवत कथा असू द्या, देवी भागवत असू द्या, कुठलीही कथा असू द्या, त्यांच्या मुखातनं आपण श्रवण करायला बसलो आणि त्या भगवंताच्या गुणांचं वर्णन ऐकता ऐकता, भगवंताचं वर्णन ऐकता ऐकता आपण एवढे तल्लीन होऊन जातो की आपल्याला आपण कुठे बसलो त्याचं भान राहत नाही. आजकाल भागवतामध्ये वेगवेगळ्या कथांमध्ये आपण सगळेजण नाचतो, कदाचित त्यामध्ये कृत्रिमतेचा भाग सोडून द्या, पण खऱ्या अर्थानं जेव्हा आमचं मन डोलायला लागतं भगवंताचे गुण ऐकून, तेव्हा मात्र आम्ही खरोखर या भक्तियोगातलं हे जे सांगितलंय ना कपिल मुनींनी आपल्या मातेला की मद्गुण श्रुती मात्रेण मयी सर्व गुणाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांब सोमबुधौ लक्षणं भक्तियोगस्य निर्गुणस्य उदाहृतम अहैतुक्य अव्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे. ही भक्ती निर्गुण कशा प्रकारची असली पाहिजे? जसा गंगेचा प्रवाह, जसा सगळ्या नद्यांचा प्रवाह समुद्राकडे जाताना त्याला इतर कशाची अपेक्षा असते, तो नॅचरली नैसर्गिकपणे तिकडे वाहत असतो, त्याप्रमाणे भगवंताची कथा ऐकत असताना, भगवंताचं गुणवर्णन ऐकत असताना आमच्या मनाचा जो प्रवाह आहे तो सगळा भगवंताच्या चरणाकडे एका ठिकाणी एकरूप झाला पाहिजे. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आमचं ध्यान राहिलं पाहिजे, भगवंताच्या गुणांच्या ठिकाणी ध्यान राहिलं पाहिजे. जरी गुणरहितम असं म्हटलं असलं तरी आम्ही भगवंताच्या त्या निर्गुण निराकार अशा गुणाकडे, की केवळ एवढ्या गुणांनी भगवंताचं वर्णन करता येणार नाही. नीती नेती म्हणून जसं या वेदमातांचं वर्णन केलंय तसं या भगवंताच्या गुणांचं वर्णन शब्दात करता येणं शक्य नसलं तरी ते वर्णन ऐकत ऐकत आम्ही भगवंताकडे अशा अविच्छिन्न गतीनं एकरूप झालो पाहिजे.
आणि म्हणून शंकराचार्यांना म्हणावं लागतं की मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यपि गीयते मनोगतिरविच्छिन्ना. मनाची गती अविच्छिन्न अशा प्रकारची झाली पाहिजे. कथा ऐकताना आपण एखाद्या गोष्टीवर चिंतन करत असताना आपण एकरूप होऊन गेलं पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं भान आम्हाला राहिलेलं नाहीये. आम्ही केवळ भगवंताचे गुणवर्णन करण्यामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झालेलो आहोत. भगवंताचे गुण श्रवण करण्यामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहोत. या भावनेनं आम्ही जर करत राहिलो तर आमच्यात आणि भगवंतामध्ये जी मनोगती अविच्छिन्न अशा प्रकारची मनाची गती आहे ती गती त्या ठिकाणी थांबण्यास मदत होईल. आणि म्हणून भगवंतांनी जे अर्जुनाने जी शंका उत्पन्न केली की चंचलनी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम, हे जरी खरं असलं, आमचं हे मन बलवान असलं, प्रमाथी असलं, अतिशय बलानं आम्हाला एखाद्या विषयाकडे नेणारं असलं, तरी भगवंताचं गुणवर्णन करताना, भगवंताच्या गुणांचं वर्णन ऐकताना ते आम्हाला एकरूपतेकडे नेतं. आणि म्हणून आम्हाला अशा प्रकारची निर्गुण भक्तीची प्राप्ती व्हायची असेल तर जसा गंगेचा प्रवाह आणि सगळ्या नद्यांचे प्रवाह समुद्राला जाऊन मिळतात, तसं आम्ही या भक्ती योगावरचं चिंतन ऐकत असताना किंवा एखाद्या महात्म्याची कथा ऐकत असताना, भगवंताचं गुणवर्णन ऐकत असताना, ते गुणवर्णन ऐकता ऐकता, ते गुणवर्णन करता करता आमची आणि भगवंताच्या ठिकाणी आमची एकरूपता झाली पाहिजे. आम्ही काय करतो आहोत, कुठे बसलो आहोत याचं कुठल्याही प्रकारचं भान नाही न ऐक राहता आम्ही त्या परिस्थितीशी एकरूप झालो असलो पाहिजे, असं या ठिकाणी कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतात की अशा प्रकारचा जर भक्तियोग आम्हाला साध्य झाला तर तो भक्तियोग आम्हाला भगवंताकडे लगेच नेतो आणि तो सायुज्य मुक्ततेकडे मनुष्याला नेत असतो, असं या ठिकाणी श्रीमद भागवताच्या दाखल्याने सांगितलंय. त्याच्यानंतर आपण भक्त प्रल्हादाचं वर्णन ऐकलंय. भक्त प्रल्हादांच्या समोर हिरण्यकश्यपूच्या एवढ्या सगळ्या त्रासाला तोंड देऊन भक्त प्रल्हाद जेव्हा ठामपणे त्या भगवान नरसिंहाचं सर्व व्यापक अशा भगवंताचं चिंतन करत असतात, तेव्हा त्यांच्या समोर साक्षात भगवंत उभे राहिले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कुठला वर पाहिजे, भक्त प्रल्हादा तुला काय मागायचं ते माग. तेव्हा प्रल्हादाने दिलेलं उत्तर कामानां हृदय संरोहम भवतस्तु गणी वरम. भगवंता माझ्या मनामध्ये कुठलाही वर तुझ्याकडून घेण्याची अपेक्षाच उत्पन्न होऊ देऊ नको, हाच वर मला द्या. फार अवघड मागणे. आमच्या पुढे जर एखादा मनुष्य उभा राहिला त्याला काय मागू आणि काय नाही, 2 वर देत असला तर 3 दिले असते तर बरं झालं असतं, 3 दिले असते तर 5 वर असते तर बरं झालं असतं, 5 पेक्षा 11 दिले असते तर बरं झालं असतं, असं मनुष्याची आशा किती मागावर किती नाही हे मनुष्याला समजत असते. आणि एक अगदी छोटा बालक, भक्त प्रल्हादासारखा छोटा बालक, 5-7 वर्षाचा बालक, ज्याला भगवंत प्रसन्न होत आहेत आणि भगवंतानी प्रसन्न होऊन विचारले की प्रल्हादा माग तुला कुठला वर मागायचा आहे, तेव्हा कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणीवरम, मला कुठलाही माझ्या हृदयामध्ये कामनाच उत्पन्न होऊ देऊ नको, अशा प्रकारचा वर तू मला दे, असं भगवंताला म्हणण्याची ताकद केवळ त्या निर्गुण अशा भक्तिप्रेमाचं ज्यांच्यावर पगडा आहे अशा भक्त प्रल्हादांजवळच होती. आणि म्हणून हे निर्गुण भक्ती प्राप्त करणं, निर्गुण अशा प्रकारचं प्रेम भगवंतावर ठेवणं फार अवघड आहे, फार अवघड. हे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद भक्ती योगामध्ये सांगतात की भगवत प्रेम हे कामना शून्यच असलं पाहिजे, ते निरपेक्ष असणं आवश्यकच आहे. पण भक्ती योगात काम किती बाधक आहे हे सांगत असताना प्रल्हादांनी फार छान चिंतन केले. इंद्रियानी मन प्राण आत्मा धर्मो धृतिर्मती ह्रीहि श्री तेज स्मृती सत्यम यस्य नश्यन्ति जन्मना. हृदयामध्ये जर कोणत्या कामनेचा उदय झाला ना, भक्त प्रल्हाद सांगतात आपल्या हृदयामध्ये कुठल्या कामनेचा उदय झाला, मला ही गोष्ट मिळावी अशी जर अपेक्षा निर्माण झाली, तर त्याच वेळी इंद्रिय, मन, प्राण, देह, देहाचं धर्म, बुद्धी, लज्जा, श्री, तेज, स्मृती आणि सत्य हे सगळेच्या सगळे त्या ठिकाणी नष्ट होऊन जातात. आणि जेव्हा मनुष्य हृदयातील सर्व कामांचा त्याग करतो, विमुंचति यदा कामान मानवो मनसी स्थितान, जेव्हा मानवाकडून त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या, त्याच्या मनात येणाऱ्या सगळ्या कामनांचा त्याग घडतो, तेव्हा तयैव पुंडरीकाक्ष भगवत्वाय कल्पते, त्यावेळी तो भगवत स्वरूपाची प्राप्ती निश्चितपणानं करून घेऊ शकतो. असं भक्त प्रल्हाद स्वतःच्या उदाहरणावरून, त्यांना स्वतःचं उदाहरण त्यांनी नाही दिलं, पण त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून ठामपणाने सांगतात, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. भक्तीची कामना असेल
एखादा मनुष्य भक्ती करायला लागतो. आमच्याकडे असा प्रकार आहे बघा. आम्हाला एखादी अडचण आली, प्रपंचामध्ये एखादी अडचण आली, संसारामध्ये एखादी अडचण आली, आम्हाला एखाद्या महात्म्याने सांगितलं, एखादा त्यातला जाणकार व्यक्ती असेल त्याने सांगितलं की तुम्ही अमुक अमुक गोष्ट करा, भगवंताच्या इतक्या माळांचा जप करा, इतकं हे करा, अशा एखादा यज्ञ करा, हे सांगितलं. त्यावेळी आपण ती गोष्ट आपल्या सांसारिक कामना पूर्ण करण्यासाठी करत असतो. म्हणजे आमचं साध्य असतं सांसारिक कामना आमची पूर्ण होणं, किंवा आमची जी मनात उद्भवलेली इच्छा असते ती पूर्ण होणं, हे आमचं ध्येय असतं. आणि त्याच्यासाठी आम्ही साधन म्हणून कोणाला वापरतो, तर भगवंताकडे जाणाऱ्या यज्ञाला आम्ही साधन वापरतो. भगवंताकडे आम्हाला जे नाम येतं त्या नामाच्या जपाला आम्ही साधन बनवतो. 15 माळा केले त्या गायत्री पुरश्चरणाला आम्ही साधन बनवतो. त्या गायत्रीचा जप करण्याला आम्ही साधन बनवतो. भगवान एखाद्या वेगळ्या ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाला आम्ही साधन बनवतो. एखाद्या अवघड अशा व्रताला आम्ही साधन बनवतो. म्हणजे संसारातली क्षुद्र गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आम्ही जे सगळ्यात मोठं साधन आहे, आमच्या या देहानंतर नष्ट होऊन आम्हाला ज्याच्याकडे जायचंय त्या ईश्वराला आम्ही साधन बनवतो ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी. आमच्याकडनं केवढी मोठी चूक होते. म्हणून दुसरं लक्षण सांगताना देवर्षी नारद म्हणतात की प्रेम हे कामना रहित अशा प्रकारचं असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची कामना आमच्या मनामध्ये उत्पन्न व्हायला नको, आमच्या हृदयामध्ये कुठल्या प्रकारची कामना नको. प्रेमात जो विषय असतो तो कधीच गौण नसतो, तो मुख्यच असायला पाहिजे. भगवंतावरचं प्रेम आहे ना, ते प्रेम आमचं मुख्य असायला पाहिजे. त्याच्यामध्ये गौणतेचा भाग कधीच असू नये. प्रेम आणि काम दोन्ही पण बरोबर राहत नाही. आपल्याला सुख भोगण्याला मिळावं हा भाव कामामध्ये असतो, विषयामध्ये असतो, इच्छेमध्ये असतो. आम्हाला सुख झालं पाहिजे, आमच्या इंद्रियांना सुख झालं पाहिजे. मला सोफ्यावर बसायला एखादा त्याच्यावर चांगल्या प्रकारचा फोम असणार, जाड अशा प्रकारचा फोम असणारा सोफा मला पाहिजे, कारण मला त्याच्यामध्ये सुखानं बसता येतं. मला गादी त्याच्यामध्ये लोकरीची पाहिजे, कारण त्यातनं उबदार अशा प्रकारचा ओलावा मिळतो. अशा प्रकारची लोकरीची गादी मला हवी असते, कारण त्याच्यामध्ये माझ्या स्वतःचा जो विषय आहे, मला त्याच्यामध्ये आरामदायकपणा मिळाला पाहिजे, हा माझ्या मनातला भाव असतो. म्हणून मला त्या गोष्टीची अपेक्षा असते. म्हणजे आपल्याला सुख भोगायला मिळावं हा भाव मनात असणं, याला काम असं म्हटलं जातं. वैषयिक प्रेम पण अशाच प्रकारचं असतं. एखाद्यावरचं प्रेम त्याच्याकडनं काहीतरी मिळावं या अपेक्षेने असतं. त्याच्याकडनं मग ते शरीर सुखाचा भाग असेल, त्याच्याकडनं एखादी गोष्ट मिळवण्याचा भाग असेल, त्याच्याकडनं एखादं काम करवून घेण्याचा भाग असेल, कुठल्याही भावनेने का होईना आम्ही जर एखाद्यावर प्रेम करायला लागलो तर ते वैषयिक प्रेम असं आपल्याला म्हणता येईल. तात्पुरतं त्या गोष्टी पुरतं मर्यादित असणारं प्रेम. ती गोष्ट एकदा पूर्ण झाली की संपलं, आपलं त्याच्यावरचं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागलं. जसं आपण खाण्यातलं एखादं गुलाबजामचं उदाहरण घेऊ. आम्हाला गुलाबजाम खायचे, गुलाबजाम फार आवडतात, मनात खूप सुप्त इच्छा आहे. चांगल्या प्रतीचा एखादा खवा आपण सांगितला, आपल्या ओळखीतला एक माणूस भेटला, तो म्हणला आमच्याकडे फार चांगला खवा मिळतो आणि ह्या वारी मी खवा बनवतो. आपण लगेच त्याला सांगतो, अरे 1 किलो खवा माझ्यासाठी घेऊन येतो. त्या माणसाने खवा आणून द्यावा, एक चांगल्या उत्तम प्रकारचे असे गुलाबजाम व्हावे आणि त्याच्यामध्ये पाक चांगला शिरावा. आणि ते पाक चांगल्या शिरल्यानंतर आपल्या मनात असणारी गुलाबजाम खाण्याची इच्छा, आम्ही 1 गुलाबजाम खाल्ला, पूर्ण नाही झाली, दुसरा खातो, तिसरा खातो, चौथा खातो, 5वा खातो, फार तर फार 10 गुलाबजाम खातो. 10 गुलाबजाम खाल्ल्यानंतर आपल्याला पुन्हा गुलाबजाम त्या दिवशी खाण्याची इच्छा होईल का? नाही होणार. कारण आपली खाण्याची कॅपॅसिटी एक मर्यादित असते. आमच्या जिभेचे चोचले एक मर्यादित प्रमाणामध्ये असतात. कुठलाही विषय घ्या, कुठल्याही इंद्रियाचा विषय घ्या, ते त्या काळापुरते, ठराविक काळापुरते मर्यादित असतात. त्यानंतर त्या गोष्टीमध्ये काहीही अप्रूप वाटत नाही आणि त्या विषयावरचं प्रेम तिथं कमी होतं. माझं गुलाबजाम खाण्यावरचं प्रेम आज जर 10 गुलाबजाम मला लगेच मिळायला लागले आणि असे रोज मी 8 दिवस खाल्लेत, सलग 10 दिवस खाल्लेत, 15 दिवस खाल्लेत, मला गुलाबजामचा उभं घेऊन जाईल 1 महिन्यानंतर. अरे काय रोज हे चाललंय, रोज गुलाबजाम, काहीतरी चांगलं तिखट ठेचा करा, ठेचा भाकरी करा चांगली, असं आपण स्वतः म्हणायला लागलो. म्हणजे विषयामध्ये असणारं प्रेम हे तात्पुरतं आणि मर्यादित असतं. त्या विषय जोपर्यंत इंद्रियाला भोगायला मिळत नाही, जोपर्यंत इंद्रिय त्या विषयाकडे ओढली जात नाहीत आणि एकदा का इंद्रियाने तो विषय काही काळापुरता आपण
पूर्णपणानं सेवन केला तर आपल्याला त्याच्यापासून दूर जायला लगेच वाटतं की नाही हे काही खरं नाही या विषयाचं. त्वचेचा विषय असू द्या, डोळ्याचा विषय असू द्या, एखादी सिरियल किती असू द्या, एकाच दिवशी सगळ्या सिरियलचे भाग जर आपण पाहिले तर शेवटी 10 भाग पाहिल्यानंतर तरी आमचं मन कंटाळणार आहे. अरे पाच झाला, किती वेळ मी पाहू, माझं डोकं दुखायला लागलं. किती आवडती सिरियल असू द्या तरी आपल्याला 10 ते 15 भाग एकाच दिवशी पाहिल्यानंतर आपण 15वा 16वा भाग जसं पाहू शकणार नाही. हे नेत्राच्या बाबतीतलं झालं, रसणीच्या बाबतीत झालं, ऐकण्याच्या बाबतीतलं तसंच. किती चांगल्या प्रकारचं नाटक असू द्या आपण ऐकायला लागलो, किती चांगल्या प्रकारचं संगीत असू द्या आपण 2 तास ऐकलं, 3 तास ऐकलं, मर्यादा आहे ना हो कानांना. प्रत्येक विषयाच्या भोगाला काही याची मर्यादा आहे आणि तिथपर्यंत आम्ही तो विषय ग्रहण केला की त्याच्यानंतर आता बास आजच्या पुरतं मला भरपूर झालं असं आपण म्हणतो. कदाचित महिन्यानंतर आम्हाला ती पुन्हा इच्छा होऊ शकते, पण त्या विषयातला फोलपणा त्या दिवशी आम्हाला समजलेला असतो की काही नाही बाबा, काही खरं नाही. गुलाबजामचं खाल्ल्यानंतर त्रास होतो, झोप येते, नंतर पोट प्रचंड जड होतं. हे जर पाहिलं जास्त वेळ टीव्ही पाहिला, 15 भाग पाहिले, डोळे जड होतात, झोप येते, डोकं दुखायला लागतं, अंधुक अंधुक दिसायला लागतं सगळीकडं. असं सगळ्या प्रकारची जाणीव मनुष्याला स्वतःला होते. ती कशामुळं? तर हे सांगितलं याच्यासाठी की देवर्षी नारदांनी कामना रहितम हा जो प्रेमाचा दुसरा गुण सांगितला की ते कामना रहित असलं पाहिजे. विशिष्ट कामनेने कुठली गोष्ट करायची नाही. जी करायची ती भगवंतासाठी करायची, भगवंतावर प्रेम आहे म्हणून त्या भावानं करायची. म्हणूनच मंदिराचं मार्जन करायला सांगितलंय. मंदिर झाडून घ्यायचं, देवाला अंघोळ घालायची. आपण रोजच्या मध्ये अंघोळ घालताना आपल्याला त्याच्यापासून काही मिळतं का? देवाला अंघोळ घालताना काही नाही. पण आमचा तो नित्य उपचाराचा भाग न राहता आपण जसं आपल्या शरीराला करणार आहोत, संस्कार करणार आहोत, जशी आपण अंघोळ करतो, जसं आपण स्वतः जेवण करतो, जसं भगवंताला नैवेद्य दाखवतो, या सगळ्या गोष्टी आम्ही निरपेक्षपणे भगवंतासाठी केल्या पाहिजे. यासाठी हे कामना रहितम असं सूत्र सांगितलं. आणखी एक याच्यामध्ये भाग आहे की मनुष्याचं जे खरं प्रेम असतं, कामना रहित प्रेम असतं, ते प्रेम हे समोरच्या व्यक्तीच्या सुखा करता असतं, भगवंताच्या सुखा करता असतं. ज्या गोष्टीमध्ये भगवंताला आनंद मिळेल ती गोष्ट माझ्याकडून झाली पाहिजे. स्वधर्मी निधनशया भगवंतांनी सांगितले ना, मग मला माझ्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. नंतर आत्मन प्रतिकूलानी न परिशाम समाचरित असं भगवंत म्हणतायत ना. मग जी गोष्ट माझ्यासाठी योग्य नाहीये ते इतरांसाठी आपण करायला नको, हा भाव. कृतज्ञता आणि कृतज्ञता यांच्यातला फरक, कृतज्ञतेचा भाव आमच्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे. हे सगळं जे आमच्या संस्कृतीने सांगितलं, आमच्या वेदांनी सांगितलं, आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं, ते सगळे भाव केवळ भगवंतांना आवडतात म्हणून आम्ही केले पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या स्वतःच्या सुखाची भावना नाही. आणि जर स्वतःच्या सुखाची भावना असते तर आचार्य चाणक्यांकडे सम्राट चंद्रगुप्तांचा सगळा खजिन्याची चाबी असते, पण ते स्वतः एका झोपडीमध्ये झोपलेले असतात आणि सगळ्या गावामध्ये गरीब लोकांना वाटण्यासाठीचे कंबल त्यांच्याकडे ठेवलेले असतात, पण ते स्वतः थंडीने कुडकुडत असताना त्या कंबलाचा कुठल्याही प्रकारचा उपभोग घेत नाहीत. अशा प्रकारची थोर विचारसरणी आमच्या संस्कृतीनं आम्हाला त्याच्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली. आणि ही दृष्टी याच्यासाठी दिली की त्या सुखानं भगवंताला सुखी करायचंय मला. मी ज्या गोष्टी करतोय, मी जे आचरण करतोय त्यामुळे भगवंताला आनंद मिळणार आहे, हा त्याच्या मागचा भाव. माझ्या स्वतःच्या सुखाची भावना त्यामागे नाहीये, मला भगवंताला आनंदित करायचं. आत्ताच्या काळातलं एखादं उदाहरण घेऊया. समजा आम्हाला सांगितलं, एखादा महात्म्यावर आमचं खूप प्रेम असतं, त्याने सांगितलं की ह्या गोष्टीची जबाबदारी, हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमची, आपण अगदी जीव तोडून तो कार्यक्रम करायला लागतो. एखादी भागवत कथा असेल, ती सगळी जबाबदारी तुझ्याकडे, असं जर कोणी म्हटलं आपल्याला आणि सगळी सूत्र आपल्याकडे दिली तर आपण अगदी मन लावून काम करायला लागतो. अगदी त्या मंडपापासून तर त्या महात्म्याच्या सगळ्या व्यवस्थेपासून येणाऱ्या सगळ्या श्रोत्यांची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित ऐकू जातं का नाही याची सगळी जबाबदारी आपण घेतो. आपल्याला त्यातून काही मिळणार आहे का? काही. पण सांगितलंय ना आपल्याला महात्म्यांनी, त्यांच्यावर आपल्याला आमचं खूप प्रेम आहे, त्यांना आनंद व्हावा म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी आनंदाने करत असतो. आणखी एक दृष्टांत आपल्या सगळ्यांपुढे ठेवे की आपण आता लग्नाला जातो. लग्न असतं, आमच्या नात्यातलं एखाद्याचं लग्न असतं.
त्या लग्नाला गेल्यानंतर तिथं त्या लग्नाला जाण्याचा उद्देश प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. इव्हन त्या म्हणजे त्या कन्येचे वडील असतील किंवा त्या मुलाचे वडील असतील, त्यांची आई असेल, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं की कशासाठी आपण हे, प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते पाहिजे असतं. जसं एका श्लोकात खूप चांगल्या पद्धतीने सांगितली की कन्या वरयते रूपम. जी लग्न करणारी मुलगी असते ती नवरदेवाचा चेहरा पाहते, दिसायला गोंडस आहे, चांगला आहे, गोरा आहे असं पाहून ती त्याच्याशी लग्न करत असते. असं सुभाषितकारांनी सांगितलंय म्हणून मी म्हणतो. माझा असा अजिबात आग्रह नाही की चांगला असला पाहिजे किंवा असं असलं पाहिजे. मी फक्त सुभाषिताचा अर्थ सांगतोय की कन्या वरयते रूपम. माता वित्तम. मातेला वित्त पाहिजे असतं. सगळ्या मातांना वित्त पाहिजे असेलच असंही माझं आग्रहाचं म्हणणं नाही. फक्त या सुभाषितामध्ये सांगितलंय म्हणून मी म्हणतो. माता वित्तम पिता श्रुतम. मातेला याच्यासाठी पाहिजे असतो की त्याच्याकडे भरपूर धन असावं, माझी मुलगी सुखात राहावी, तिला माझ्या सासरच्या लोकांकडे धन, त्या मुलीच्या सासरच्या लोकांकडे धन असलं म्हणजे माझी मुलगी आनंदात राहील, तिथं राणीसारखं राज्याकडे. प्रत्येक आईची ही अपेक्षा असते. पित्याला पाहिजे असतं आपला जावई खूप हुशार असला पाहिजे, सगळीकडे त्याचं नाव पाहिजे, म्हणून पिता श्रुतम. त्याला तो जावई अगदी असा विद्वान हवा असतो. आणि सगळ्या नातलगांना बांधवा कुलम इच्छन्ति. सगळ्या बांधवांना पाहिजे असतं अरे आमची परवा लग्न झालेली आमची मुलगी ना अशा अशा कुळात गेली, यांच्याकडे गेली, अमुक अमुक इतके ते मोठे खासदार होते, आमदार होते, अशा प्रकारचे मोठे भगवंताचे भक्त होते. अशा अनेक पद्धतीनं बांधवांना सांगायला आवडतो मोठेपणा. नका त्या माणसाची पटू देऊ द्या, पण आमच्या घरची माणसं एवढ्या ठिकाणी अशा ठिकाणी माझी चांगल्या उच्च कुळामध्ये मुलगी दिली, हे त्या सगोत्रियांना सांगणं खूप आवडतं. म्हणून बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. आणि इतर सगळे जे लोक येतात ना ते लग्नाला गेल्यावर फक्त आपण विचारलं का रे कसं काय झालं लग्न, का जेवण नव्हतं बरोबर, मीठ कमी झालं होतं, त्याच्यामुळे काही नव्हतं. अरे तुला जेवण चांगलं झालंय की नाही विचारलंच नाही, लग्न चांगलं झालं की नाही, कोणाचं लग्न होतं, लग्नाकडे अजिबात लक्ष नसतं. इतरे जना म्हणून मिष्टान्न इतरे जना. त्यांचं जे लग्न कोणाचं आहे, कशा पद्धतीने झालं, त्याच्यामधले संस्कार कसे केले गेले, गुरुजी कोण होते, त्यांनी वेदमंत्र कशी म्हटली, त्यांनी किती मंगलाष्टक म्हटली, मंगलाष्टक म्हणायला कोण कोण होतं याकडे कसंही लक्ष नसतं. त्यांचं केवळ मिष्टान्न मितरे जना. फक्त जेवण करून खायचं आणि चांगल्या पद्धतीचं जेवण असतं तर सगळ्यांना सांगायचं जेवण चांगलं होतं बरं का कालच्या लग्नामध्ये, आणि नसलं तर सगळीकडे बदनामी करीत हिंडायचं. अशा प्रकारे प्रत्येकाला जसं लग्नाला जाण्याचे उद्देश, विवाहाचे उद्देश वेगळे असतात, तसं एक आणखी दृष्टांत आपल्या समोर ठेवतो की दोन नवरा बायको असतात, त्यांचा आपसामध्ये खूप त्यांचं असतं प्रेमविवाह झालेला असतो, दोघेही दिसायला सुंदर असतात, दोघांचा आपसामध्ये खूप जमत असतं. आणि काही दिवसानंतर दोघांना एकमेकांमध्ये दोष दिसायला लागतात, दोघं आपसात भांडायला लागतात, एकमेकांशी कुठल्याही कारणावरून अगदी छोटा छोटा असो ते आपला इगो जोपासायला लागतात, आपला अहंकार जोपासायला लागतात, दोघांची भांडणं त्यांची व्हायला लागतात. आणि मग हे कोणाला सांगावं म्हणून ते प्रत्येकाला त्यांना वाटतं आपले मित्र, आमच्या मैत्रिणी यातून काहीतरी मार्ग काढतील म्हणून सगळ्यांसमोर विषय काढतात. प्रत्येक मित्राकडे गेलं की यांनी त्याच्या मित्राला सांगावं की माझी बायको असं असं करते, हे करते, त्याने 10 गारणे सांगावं, त्याच्या बायकोने तिच्या मैत्रिणीला सांगताना 15 गारणे सांगावेत आपल्या नवऱ्याने. असं करत तो वाद वेकोपाला जातो. आणि एक दिवस त्यांच्या घरातल्या आजी सासऱ्यांकडे हा वाद जातो. मोठं कुटुंब असतं, सगळेजण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जरी राहत असले तरी त्या आजोबांना त्यांच्या घरामध्ये खूप मान असतो. त्या आजोबांचं कर्तृत्व फार मोठं असतं आणि त्यांच्या कर्तृत्वापुढं, त्यांच्या त्या दराऱ्यापुढं दबून हे त्यांच्या पुढे आपला वाद नेतात. आजोबा पहिल्यांदा त्या आपल्या नातवाला आतमध्ये बोलवतात आणि विचारतात, सांग बरं बाबा बाळा काय प्रॉब्लेम. तो नातू आपल्या बायकोचे एवढे गाराणे करतो, हे काय काय दोष आहेत सगळे सांगतो, जवळजवळ 50-100 दोष सांगतो आपल्या बायकोचे. बायकोला त्याच्या समोर विचारतात काय याची चूक आहे सांग, ती त्याचे 150-100-125 दोष सांगते. दोघांचं दोष सांगण्यातच सगळं जाते. आजोबा मनामध्ये हसतात, अवघड आहे म्हणतात जुळणं. आता तुम्ही असं करा, दोघांच्या मध्ये गुण काय आहेत ते तुम्ही सांगा. नवऱ्याने बायकोचे गुण सांगायचे आणि बायकोने नवऱ्याचे गुण सांगायचे. दोघं एकमेकाकडे बघायला लागतात. पहिल्यांदा कोणी दुसऱ्याचा गुण सांगायचा, यामुळे दोघंही शांत, समोरचा माझा काही गुण सांगतोय का म्हणून त्याच्याकडे बघतात. ही बायको पण त्याच्याकडे बघते, ते आपले गुण काही सांगतात का तिरक्या नजरेने. कुणी एकमेकांचे गुण सांगायला तयार नसतं. आणि
दोघही त्या ठिकाणी मग सोडून देतात. अरे समोरचं सांगत नाही, आपलं तरी काय आणलं एवढं. माझ्या आजोबांसमोर, नातवाला वाटतं माझ्या आजोबांसमोर मी आणलाय हा विषय, आणि माझ्या बायकोला प्रेमविवाह असून साधा माझा एक गुण तिला दिसू नये. मनातल्या मनात तो चिंतन करतो. इकडे त्याच्या बायकोला पण वाटतं आजोबांपुढं घराणं नेलं यांनी खरं, पण आज माझा एकही गुणाला दिसत नाही, माझ्याशी तर प्रेमविवाह केला. दोघांच्या मनात इच्छा, दोघांच्या मनात अशाच प्रकारचे विचार. इनिशिएटिव्ह कुणी घ्यायचा, पहिला अहंकार कुणी सोडायचा, दोघांचं याच्यातच सगळं आणलेलं असतं. आजकालची जी सगळी विवाह संस्था आहे ती इथंच येऊन थांबते की माघार घ्यायलाच कुणी तयार नसतं. माघार घ्यायची कुणी हा प्रश्न असतो, अहंकार सोडायचा कुणी हा प्रश्न असतो. आणि त्यामुळे आज ही आमची विवाह संस्था आहे ती अयशस्वी ठरण्याचं कारण सगळ्यात मोठं असेल तर आम्ही अहंकार सोडायला तयार नाही. आमच्या या नोकरीच्या निमित्तानं म्हणा किंवा संसारातल्या व्यवधानानं म्हणा, कुठल्याही कारणानं आमच्याकडे जे आज अहंकार जोपासण्याची वृत्ती वाढते ती आम्ही अहंकार कधी सोडणार आहोत की नाही. आमचं कुटुंब तुटतंय, आमचे नातेसंबंध तुटतायत, आमचा विवाह संस्कारासारखा सगळ्यात मोठा संस्कार त्या ठिकाणी पुसला जातोय. दुसरं लग्न करण्याची वेळ येते, झालेली मुलं सोडून देण्याची वेळ नवरा बायकोंवर येते, पण कुणी या लग्न संस्थेची चिंता करत नाहीये. तो केवळ एक उपचार होऊन गेलाय. आपल्यावर झालेला हा संस्कार आहे तो जन्मजन्मांतरी टिकणारा तो संस्कार आहे. 7 जन्म त्याचं गाठ आपल्यामध्ये राहावी, त्याचा बंध आमच्यामध्ये राहावा, असे आमचे जे प्रेरणा देणारे सण आहेत ते आम्ही विसरून चाललोय. आणि आम्ही केवळ आज अहंकार जोपासत आहोत. आजोबांनी ते पाहिलं, दोघेही आपले अहंकार जोपासताय ते पाहिलं, आणि मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही तोंडी नका सांगू, पण लिहायला तरी सुरुवात करा. दोघांना एक कागद दिले, पेन दिले, लिहायला सुरुवात करा. दोघं एकमेकांकडे तिरप्या नजरेनं पाहतायत. त्या नातवानं लिहायला सुरुवात केली, चला बा आपणच करू सुरुवात. माझं स्वतःचं म्हणणं नाही की प्रत्येक वेळी पुरुष त्या ठिकाणी अहंकार सोडतो, अजिबात म्हणणं नाही, पण कुठेतरी सांगावं लागतं. कोंबडी अगोदर कही अगोदर हे सांगावं लागतं, म्हणून मी इथं सांगितलंय. कदाचित आपण असंही म्हणू शकतो की त्यांच्या बायकोने सुरुवात केली अगोदर गुण लिहायला, त्याने सुरू केली, मग हिने पाहिलं अरे तो लिहितोय, मग हिने सुरुवात केली. आणि दोघही पान भरून दोघांचं गुण त्या ठिकाणी वर्णन करतात. आजोबांसमोर येतात. आजोबा पाहतात अरे चांगलं दोघांनी भरपूर लिहिलं, एक पानभर दोघांनी एकमेकांचे गुण दिले. आणि मग आजोबा म्हणतात मला नका वाचून दाखवू, तुम्ही दोघच एकमेकांना वाचा. पहिल्यांदा आपल्या नातवाला वाचवायला लागतात. नातू मोठ्याने वाचवतो त्याच्या बायको मध्ये कुठले गुण आहे. 100 गुणांचं वर्णन त्या ठिकाणी त्या नातवाने केलेलं असतं. त्याची बायको ते ऐकते, आपल्या नवऱ्याकडून ते आपले गुण ऐकून तिच्या डोळ्यातून घळ अश्रू व्हायला लागतात. अरे माझ्या नवऱ्याचं किती प्रेम आहे माझ्यावर. जरी वरून तो भांडतो, आपला अहंकार जोपासतो असं आपल्याला वाटत असलं तरी त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती चांगला भाव आहे. आपण उगाच याच्याशी भांडलो. इकडं ती त्याची बायको पुन्हा ते गुण वाचायला, आजोबा म्हणतात तू पण गुण वाचून दाखव. ती आपल्या नवऱ्याचे गुण वाचायला लागते. तिकडे त्याच्याही डोळ्यात पाणी येतं की अरे आपल्या बायकोच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती चांगले भाव आहे, आपण उगाच तिच्याशी भांडणं केली. बरोबर जरी तिचा अहंकार जोपासते असं वाटत असलं तरी आपल्या मनामध्ये असणारा भाव तिच्यामध्ये खूप वेगळा. हे जेव्हा दोघांना एकमेकांना पटतं, दोघांचे नेत्रात अश्रू यायला लागतात आणि कोणालाही मध्यस्थी करण्याची वेळ येत नाही. दोघं एकमेकांचे गुण ऐकून त्या ठिकाणी दोघंही अगदी भावविभोर होतात आणि त्यांचं ते मनोमिलन त्या ठिकाणी होतं. म्हणून आपण एकमेकांशी बोलायला शिकलं पाहिजे, संवाद करायला शिकलं पाहिजे, एकमेकांचे गुण वर्णन करायला शिकलं पाहिजे. कदाचित आम्हाला वाटेल की आज चहा चांगला झालाय, रोज काय म्हणायचं चहा चांगला झालाय, जेवण चांगलं झालंय, भाजी चांगली झाली, रोज तेच काय म्हणायचं. पण हे जरूर म्हणायला हवं. त्याच्यामुळं आपण इतरांच्या गुणांची जर चांगल्या पद्धतीनं त्या गुणांची प्रशंसा केली तर आपल्याही गुणांची प्रशंसा होते. जसं आपल्याला वाटतं की आपल्यालाही एखाद्या गोष्टीबद्दल शाबासकी मिळावी, चांगलं केलंय बा असं म्हणावं. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल जसं आपल्या मनामध्ये भावना असते तशी समोरच्या व्यक्तीमध्ये असते. आणि मग ह्या दोघांच्या एकमेकांबद्दलच्या गुणवर्णनामुळे त्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम अतिशय वाढतं, त्यांचं मनोमिलन होतं, त्यांचं घटस्फोटाकडे चाललेलं प्रकरण थांबतं आणि त्या दोघांमध्ये पुन्हा एक प्रकारचा संवाद निर्माण होतो. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं. हे सगळं होतं ते केवळ संवादामुळे. सांगण्याचा मुद्दा एवढा की हे प्रेम जर कामना रहित असलं, गुणरहित असलं, केवळ काही गुणांवर प्रेम, गुण आवडल्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करायला लागलो असू,
जर आमच्या मनामध्ये जर काही कामना असतील आणि त्या कामना आम्हाला जर पूर्ण करायच्या असतील, समोरचा व्यक्ती श्रीमंत आहे, समोरचा व्यक्ती प्रसिद्ध आहे, समोरचा व्यक्ती कुठल्या तरी राजकीय क्षेत्रामध्ये आहे, म्हणून त्याचा फायदा आपल्याला घेऊन त्याच्या आधारानं आपल्याला मोठं व्हायचंय, असं जर आम्ही कुठल्या विचारानं त्याच्या जवळ गेलेला असू, त्याच्यावर प्रेम करत असू, तर ती गोष्ट साध्य होताच हे प्रेम नष्ट होतं. आणि म्हणून हे प्रेम कसं पाहिजे, तर ते प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाक्षणाला वर्धमान होणार असलं पाहिजे. रूपावर जर प्रेम असेल तर प्रौढता प्राप्त झाल्यानंतर, या देहाला प्रौढता प्राप्त झाल्यानंतर, जसे आमच्या या 6 वर्ष असती जायते वर्धते क्षीयते, तसं ते क्षीणतेला लागल्यानंतर, शरीर म्हणल्यानंतर ते कधीतरी क्षीण होणार, त्याच्यातला तजेलदारपणा जाणार, अंगावर सुरकुत्या येणार, चेहऱ्यावरचं तेज हळूहळू कमी व्हायला लागणार, हे सगळे म्हातारपणाची लक्षणं आपल्यामध्ये दिसायला लागणार. आणि ही दिसायला लागली की मग ह्या रूपावर प्रेम करणारं जे मन असतं ते पहिल्यासारखं प्रेम नाही करत. म्हणून देवर्षी नारद इथं सांगतात की हे जे प्रेम आहे, जे होणारं प्रेम आहे, भगवंतावर आम्हाला जे प्रेम करायचंय, भक्तीचं जे प्रेम करायचंय, ते प्रतिक्षणी वर्धमान होणारं प्रेम पाहिजे. ते कालांतरानं हळूहळू कमी होणारं प्रेम आम्हाला नकोय. कमी होणारं प्रेम, जसं आपण एखादा अग्नी तूप टाकल्यानंतर भरपूर प्रयुक्त व्हावा, त्याच्या ज्वाळा वर पर्यंत जावा. आपण होळी पाहतो गावामध्ये पेटवलेली, सुरुवातीला भरपूर लाकडं असतात, त्याच्यामध्ये गोऱ्या असतात, त्याच्यामध्ये इंधन भरपूर टाकलेलं असतं, त्यावेळी ती त्या प्रचंड क्षमतेने धाड 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 पेटते. आणि जसं जसं त्यातलं इंधन कमी व्हायला लागतं, ती हळूहळू कमी व्हायला लागते, तो होळीच्या ज्वाळा कमी व्हायला लागतात. त्याला आपण प्रतिक्षण वर्धमान नाही म्हणू शकत, त्याला आपण हळूहळू कमी होणारे ते हे आहे. जसं आमची सावली, संध्याकाळची सावली जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपली सावली मोठी मोठी होत जाते, आणि सकाळच्या सावलीतनं जसा सूर्य डोक्यावर यायला लागतो तशी सावली आपली लहान व्हायला लागते. तसं आपलं जे प्रेम आहे ते प्रतिक्षणी वर्धमान होणारं, प्रतिक्षणी वाढणारं अशा प्रकारचं असलं पाहिजे. अर्जुनाची आणि भगवान श्रीकृष्णाची कथा सांगितली जातात बरं, प्रत्येक ठिकाणी सांगितली जाते. आणि संघाचे ते राष्ट्र जागरण अभियानाच्या वेळेस ती कथा प्राधान्याने सांगितली जायची की एका ठिकाणी कृष्ण अर्जुन एका ठिकाणी थांबतात, रात्रीचा मुक्काम असतो झाडावर, त्यांचं ठरलेलं असतं. भीम, अर्जुन आणि कृष्ण तिघेही जण असतात आणि ते आळीपाळीने झोपायचं असं ठरवतात. पहिल्यांदा त्या ठिकाणी भीम त्या ठिकाणी जागा राहतो. त्या ठिकाणी एक छोटासा राक्षस अंगठा एवढाच असतो, तो येतो. भीम त्याच्याशी जोरजोरात युद्ध करायला लागतो. जसं जेवढ्या द्वेषानं युद्ध करायला लागल तेवढा तो अंगठ्याने वाढायचा, ते गांगुळ आणि तो राक्षस वाढायचा म्हणे. आणि तो वाढत वाढत एवढा मोठा होतो, भीम शेवटी दमून जातो, म्हणतो माझी वेळ आहे, मला तरी काय करायचं आता, 2 तास युद्ध केलं, चला आपण जाऊन झोपू. आता अर्जुन बघून घेईल पुढे काय काय. अर्जुन त्याच्यावर मोठमोठे अस्त्र वाढायला टाकायला लागतो, मोठ्या मोठ्या अस्त्रांचं आवाहन करतो. जेवढे अस्त्र मोठे सोडून तेवढा तो राक्षस आणखी मोठा व्हायला लागतो. 2 तास अर्जुन प्रचंड दमतो. एवढ्या मोठ्या असुरांना मारणारा, शंकराशी युद्ध करणारा तो पार्थ त्या ठिकाणी त्या राक्षसापुढे तो हात टेकतो. आणि मग तो म्हणतो जाऊ दे आता, भगवान श्रीकृष्ण त्यांचीच आता बारी येणार आहे, ते बघून घेतील या राक्षसाला कसं मारायचं. आणि भगवान श्रीकृष्ण मात्र ते पाहतात, त्याचं स्वरूप पाहतात आणि त्याच्याशी युद्ध करताना आक्रमण त्यालाच करायला लावू देतात. तो जेवढ्या द्वेषाला आक्रमण करायचा भगवान श्रीकृष्ण तेवढ्याच शांततेने त्याला उत्तर द्यायचे. फक्त त्याला रोखायचे, त्याच्या आक्रमणाला रोखायचे. याचा परिणाम असा होतो, त्याची उपेक्षा केल्यासारखी होती. त्याला वाटतं अरे मी एवढं यांच्याशी लढतोय, पण हा काहीच नाही, तो पुन्हा बारीक 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 व्हायला लागतो. आणि आपल्या कामनांच्या बाबतीत पण असं म्हटलं जातं की आपण अनेक वेळा हा विचार करून आलोय, भक्ती शास्त्रावर चिंतन करताना, भक्ती सूत्रावर चिंतन करताना आपण अनेक वेळा विचार करू, न जातु काम कामानां उपभोगेन शाम्यते हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभि वर्धते. ययातीनं आपलं त्याला जो वृद्धत्वाचा शाप मिळालेला असतो, तो शाप मिळाल्यानंतर त्याला वाटतं की आपल्या पुत्राने त्याचं तारुण्य आपल्याला द्यावं आणि हे तारुण्य व्यवस्थित भोगून आपण त्यांना पुन्हा परत करून टाकू, त्याला आपलं राज्य देऊ, असं तो प्रत्येकाला पुत्राला म्हणतो. पण कुठलाही पुत्र त्याला द्यायला तयार होत नाही. शेवटी त्यांचा सगळ्यात लहान असणारा पुत्र
जो यदुनावाचा पुत्र असतो तो आपलं तारुण्य त्याला देतो. आणि त्यावेळेस ययातीला हे नंतर सुचलं, हे सगळं करून आल्यानंतर हे आहे न जातू काम कामानाम, कितीही प्रकारे या भोगांना भोगा, तेवढ्यापुरत्या आपल्या वासना पूर्ण झाल्यासारख्या वाटतील, पण पुन्हा त्या तेवढ्याच जोरात वर उफाळून येतील. या कामनांना जर दूर ठेवायचं असेल, या कामना आमच्यापासून जर लांब करायचे असतील, तर या विषयांपासून आम्ही आमचं मन अभ्यासेन तू गमते जे वैराग्याचे गृह्यते, हे जे त्याच्यातले जे 2 उपाय सांगितले की नेहमी आपण अभ्यासात असलं पाहिजे. आपण बरेच वेळा विचार करतो की आमची लहानपणी माझा 12वा 15वा अध्याय पाठ होता, आज माझा का अध्याय पाठ नाही. माझा अमुक अमुक स्तोत्र लहानपणी असताना आपण सांगत असतो, माझं सगळं हे लहानपणी पाठ होतं, सगळं पाठ होतं माझं लहानपणी, पण आज मला त्यातलं थोडंफार येतंय. याचं कारण असं की आम्ही आमच्या ज्ञानाची उजळणीच करत नाही. पुन्हा 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 त्याला चकाकी आणत नाही. जसं आपण एखादं सोन्याचं भांड घ्यावं किंवा चांदीचं भांड घ्यावं, ते वर्षभरानंतर खराब व्हायला लागतं. त्याच्यावर हवेचा परिणाम होतो, काय त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया घडत असतील त्या प्रक्रिया घडतात, आणि मग आम्हाला ते पुन्हा जर चांगल्या कामासाठी वापरायचं असेल तर ते उजळून घ्यावं लागतं. आमच्या महालक्ष्मीचं उदाहरण आमच्या समोर येणे, आमचे मुखवटे असतात, फार तर फार 2 वर्ष ते चालतात. 2 वर्षानंतर आम्हाला त्याच्यासाठी ब्रासो आणावं लागतं, किंवा ते ब्रासोने चांगलं घासून पुसून त्याला पुन्हा आपण पेंटरकडे देतो नाक डोळे काढण्यासाठी. कालांतराने त्याच्यावर धूळ बसणारच आहे. तसंच आमच्या बुद्धीचं असतं की आम्हाला जे लहानपणी किंवा मागे 2 वर्षापूर्वी माझं सगळं पाठांतर होतं, मला सगळं येत होतं असं जे आपण म्हणतो, त्याला नेहमी नेहमी आवृत्ती जर आम्ही दिली नाही, नेहमी नेहमी त्याचं पुन्हा पुन्हा आम्ही जर वाचन केलं नाही, तर ते हळूहळू विसरायला होतं. आणि सगळ्या भक्तिप्रेमाच्या बाबतीतलं पण हेच, आम्ही भक्तिशास्त्र जर विसरायला लागलो, आम्ही प्रेम जर विसरायला लागलो, अरे आमचं वाचनावर प्रेम होतं, आम्हाला ह्या गोष्टी करायच्या होत्या, आम्हाला ज्ञानेश्वरी लिहायची इच्छा आमची अतृप्त राहून गेली, लिहायची होती, पण काय आता हात आमच्या मुळे काकांसारखा एखादाच माणूस असतो की सगळे त्यांनी ग्रंथ लिहून काढावे, ते पण कम्प्युटरपेक्षा चांगल्या फॉन्ट मध्ये असतील अशा अक्षरामध्ये. आज त्यांचं वय मला वाटतं 70-80च्या घरात वय त्यांचं, पण त्यांच्या लिखाणाची धार कमी झालेली नाही. त्यांचे अक्षर जे आहे ते सुंदर अक्षर, असं उदाहरण आपल्याला क्वचित पाहायला मिळतं. आम्हाला मात्र, माझ्या स्वतःला मात्र, मी 50 झालो तर मला वाटतं आता वय झालं, पहिल्यासारखं बोट चालत नाही, आता पहिल्यासारखं अक्षर येत नाही. अनेक कारण आमच्याकडे असतात. पेन चांगला नाही, पूर्वीसारखे पेन मिळत नाही, तसं टाक सारखं पेन असतं तर मी किती काही चांगलं अक्षर काढून दाखवलं असतं. वयाची क्वालिटी चांगली नाही, कारण द्यायला भरपूर आहेत आमच्याकडे. पण प्रत्यक्ष त्याच्यावर अंमल करणारं जे आमचं मन आहे ते एकाग्र करणं, त्या बुद्धीला पुन्हा पुन्हा घासून पुसून साफ करणं, पुन्हा पुन्हा तिकडे नेणं, याच्याकडे मात्र आमचं लक्ष नसतं. आम्ही फक्त लोकांना कारण देण्याचा विचार करत असतो. म्हणून देवर्षी नारद आपल्याला सांगतात की आम्हाला जर या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असेल, हे प्रेम जर आम्हाला ताजतवानं ठेवायचं असेल, तर ते गुणरहित असलं पाहिजे. केवळ एखाद्या गुणाचा विचार करून, केवळ त्या भगवंताच्या एका गुणावर प्रेम करून आम्ही त्याचं हे करत नाही, तर भगवंताच्या सगळ्या लीला आम्हाला खूप आवडतात, भगवंताचे सगळेच गुण आम्हाला फार आवडतात. आणि म्हणून आमचं जे प्रेम आहे ते गुणरहित अशा प्रकारचं आहे, कामना रहित आहे. आम्हाला कुठली इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यायची नाही, कुठल्याही विषयाच्या मागे आम्हाला जायचं नाही. अमुक माझी इच्छा पूर्ण व्हायची म्हणून मला ही गोष्ट करायची, असं आमचा कुठलाही प्रकारचा स्वार्थी हेतू त्यामध्ये नाहीये. आम्हाला जे करायचंय ते केवळ आमचं भगवंतावर प्रेम आहे म्हणून करायचं. म्हणून प्रेमाची व्याख्या करताना सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे यद भावबंधनम युनोः तत्प्रेमः परिकीर्तिताः. प्रेमाची व्याख्या करताना सांगितलं की प्रेमात बाधा येण्याची जी कारण निर्माण झाली, ती जरी कारण निर्माण झाली, प्रत्यक्ष कारण निर्माण झाली, तरी ते अबाधित राहतं, त्याला खरं प्रेम म्हणलं येतं. म्हणजे आता आपण जर व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीवर आपण कुणी म्हणा, त्याला लौकिक स्त्री पुरुषाचं प्रेम याचं उदाहरण देण्याची गरज नाही. अगदी शिष्यामध्ये आणि गुरुमध्ये असणारं प्रेम, किंवा एखाद्या शाळेतला विद्यार्थी आणि त्याच्या शिक्षकावर असणारं प्रेम असं आपण घेऊ. आणि मग त्या शिक्षकाला आणि त्या विद्यार्थ्यामध्ये खूप प्रेम असतं, हुशार विद्यार्थी असतो, त्यांना गुरूंना पण अभिमान असतो की माझा विद्यार्थी हुशार आहे म्हणून माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याला सगळं येतं, मी शिकवलेला सगळा सिलेबस तो लक्षात ठेवतो, त्याच्यातले महत्वाचे पॉईंट त्याला लगेच कळतात म्हणून तो हुशार, मला आवडतो तो. त्या विद्यार्थ्याला पण वाटतं की गुरुजी मला नेहमी प्रश्न विचारतात, त्यांचं मला खूप चांगलं समजतं.
हे जसं दोन्ही बाजूने असावं. आणि अचानक एक दिवस काय बाबा, एखादा शाळा तपासणारा माणूस यावा, शाळा तपासणीस यावे, त्यांनी त्या हुशार विद्यार्थ्याला विचारावा एखादा प्रश्न आणि त्यालाच येऊ. गुरुजी त्याच्यावर चिडतात, त्याला लगेच म्हणतात, अरे काय तुला एवढं शिकवलं, एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर तुला देता आलं नाही, एवढं माझं शिकवणं फुकट गेलं. त्याला पण मनातनं लगेच राग येतो. म्हणजे बाधा, प्रेमात बाधा निर्माण होण्याची कारण कोणती, तर हे कारण की आपल्याला चांगलं म्हटलं नाही हे कारण, आपल्या गुणाची प्रशंसा केली नाही हे कारण, आपण समोरच्या व्यक्तीला आवडत नाही हे कारण, आपल्या गुणावर तो प्रेम करत नाही हे कारण. कारण कुठलं का असेना, कुठल्याही कारणाने प्रेमात बाधा निर्माण होण्याचं जे कारण आहे ते कारण आलं, आणि त्याच्यामुळे जर का त्या प्रेमामध्ये बाधा आली तर ते खरं प्रेम नाही. असे सगळ्या प्रेमात बाधा येण्याची कितीही कारणं आली आणि ते प्रेम अविच्छिन्न राहिलं, ते प्रेम तसंच राहिलं, तर त्याला खरं प्रेम म्हटलं जातं. अशा प्रकारची प्रेमाची अत्यंत सुंदर अशा प्रकारची व्याख्या केली. आणि तीच व्याख्या या भक्तिशास्त्रासाठी अत्यंत चपकल अशी बसणार की ज्याच्यामध्ये, म्हणून मग हे कामना रहित आणि प्रतिक्षण वर्धमान अशा प्रकारचं प्रेम, आमचं शास्त्रावर असलेलं, अध्यात्मशास्त्रावर असणारं प्रेम, ते प्रतिक्षण वर्धमान पाहिजे. आम्हाला रोज रोज काय वाचू काय नको. शंकराचार्यांचं हे अष्टक आज मी वाचलं, शंकराचार्यांचं ते अष्टक आज मी त्याचा अभ्यास केला. शंकराचार्यांच्या या अष्टकांमध्ये असं म्हटलं, आज मी त्यांचा ब्रह्मसूत्र वाचले. त्या ब्रह्मसूत्रातले एक एक सूत्र काय प्रेम, मी आता या देवर्षी नारदांची ही सगळी 85 भक्तिसूत्र आहेत ना, सगळीच्या सगळी पाठ केली, एकापेक्षा एक खूप चांगलं आम्हाला मनावर परिणाम करणार आहे. प्रत्येक सूत्र ऐकताना, प्रत्येक सूत्रावरचं विवेचन ऐकताना, प्रत्येक सूत्र वाचताना मागच्या सूत्रापेक्षा हे सूत्र आम्हाला आणखी पुढच्या प्रवासाला नेतं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून कुठला का विषय असे ना, त्याच्यामध्ये आमचं प्रेम हे प्रतिक्षण वर्धमान अशा प्रकारचं असलं पाहिजे, अविच्छिन्न अशा प्रकारचं असलं पाहिजे. कुठल्याही कारणाने ते कमी व्हायला नकोय. कुठल्याही कारणाने ते कमी झालं, त्या प्रेमामध्ये बाधा निर्माण झाली, ते प्रेम जर छिन्न झालं, ते प्रेम जर तुटलं, तर ते खरं प्रेम नाही. म्हणून इथं देवर्षी नारद सांगतात की ते अविच्छिन्न अशा प्रकारचं प्रेम असलं पाहिजे. नाना विषयी ठेवून मन, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार श्रियेच्या ऐसे जाण, नवी पावन ते भक्ती. नाथ शांती ब्रह्मनाथ महाराज सुद्धा सांगतात की जर आम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये आम्ही सगळीकडे मन ठेवलं, जसं त्या अर्जुनाला विचारावं, दुर्योधनाला द्रोणाचार्यांनी विचारावं, अरे तुला समोर पक्षात व्यतिरिक्त काय काय दिसतंय. दुर्योधनाने सांगावं, मला सगळं दिसतंय गुरुजी, मला आकाश दिसतंय, मला ते झाड दिसतंय, मला पलीकडचं सगळं दिसतंय. आणि अर्जुनाला विचारावं तुला काय दिसतंय. अर्जुनाने सांगावं, नाही मला बाकी काही दिसत नाही, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. अशा प्रकारची एकाग्रता आम्हाला झाली पाहिजे. सगळ्या विषयामध्ये आम्हाला मन नेऊन चालणार नाही. नाना विषयी ठेवून मन, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार श्रियेच्या ऐसे जाण. ते जार श्रियेसारखं उपमा, फार कडक अशा प्रकारची उपमा शांती ब्रह्मनाथ महाराजांनी दिली. ते जार श्रियेसारखं तशा प्रकारचं ते मन नकोय. ते केवळ एकाच ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी एकरूप होणार अशा प्रकारचं मन पाहिजे, तरच ते भक्ती त्याला म्हणता येईल. यस्य भक्तीर भगवती हरौ निश्रेयसेश्वरे, विक्रीडितो मृतां बोधो, किम क्षुद्रै खादकोदकैहि. निश्रेय स्वरूप श्री हरींच्या ठिकाणी ज्याची दृढ भक्ती आहे, त्याला क्षुद्र विषयाशी काय प्रयोजन आहे. जसं अमृताच्या सागरामध्ये यथेष्ट नित्य त्या अमृताच्या सागरामध्ये राहणाऱ्या, त्याच्यातनं रोज पान करणाऱ्या, अमृत पान करणाऱ्या देवांना जर एखाद्या पृथ्वी तलावरच्या सुंदर अशा सरोवरात आणलं तरी त्यांना त्या पाण्याकडे प्रवृत्ती होईल का? नाही होणार. ज्यांना रोज अमृताच्या सरोवरामध्ये पान करण्याची सवय लागलेली आहे, त्यांना कितीही सुंदर अशा प्रकारचं पाण्याचं सरोवर असू द्या पृथ्वी तलावरचं, त्यांना त्याच्यामध्ये पान करण्याची इच्छाच होणार नाही. तशा प्रकारचं यस्य भक्तिर् भगवती हरौ निश्रेयसेश्वरे, विक्रीडितो मृतां बोधौ, किम क्षुद्रै खादकोदकैहि. आणि मागच्या अनेक सूत्रांमध्ये सान कामयमाना निरोध रूपत्वाद याच्यामध्ये पण देवर्षी नारद सांगूनच गेले की काम आणि राम एकाच ठिकाणी राहू शकत. एकाच ठिकाणी एखाद्या गोष्टीविषयीची तीव्र इच्छा आणि दुसरा आमच्या हृदयाच्या अंतरामध्ये राहणारा राम म्हणजे परमात्मा, या दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून जर आम्हाला या संसार सागरामधून तरुण जायचं असेल तर या देवर्षी नारदांनी सांगितलेल्या या सूत्राचा विचार अगदी प्राधान्यानं आणि अगदी बारीकपणानं केला पाहिजे. आमचं प्रेम हे वर्धमान आणि अविच्छिन्न, प्रतिक्षण वर्धमान असं आणि अविच्छिन्न अशा प्रकारचं असलं पाहिजे. आणि तशा प्रकारचं प्रेम आम्ही भगवंतावर ठेवण्याचा
नित्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला रोज हरिपाठ म्हणताना कंटाळा यायला नकोय. आम्हाला दासबोधाची किती 5वंच आवर्तन चालू आहे आपलं. आपण तर असं म्हणूया की आपण जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत आम्हाला दासबोधाची ही आवर्तनं करावी लागली तरी आमचं मन त्या ठिकाणी कंटाळणार नाही. नित्य नवनवीन आम्हाला त्यातनं वेगळे विषय मिळतील आणि आम्ही त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीनं चिंतन करून हा नाविन्यतेनं तो विषय, नित्य नूतनतेनं तो विषय आमच्या पुढे येईल. दासबोधाचा नवीन नवीन विषय आमच्या पुढे येईल. त्यावर आम्ही वेगवेगळ्या अर्थीनं आम्ही रोज चिंतन करू. अशा प्रकारचं या अध्यात्मावरचं, या भक्तिशास्त्रातलं जे प्रेम आहे ते प्रतिक्षण वर्धमान अशा प्रकारचं आणि अविच्छिन्न अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि देवर्षी नारदांनी ते प्राधान्यानं आपल्याला इथं आपल्या समोर सांगितलंय. आणखी त्यांनी पुढे सूक्ष्माहून सूक्ष्मतर आणि अनुभव स्वरूप असे 2 प्रकार आणखी सांगितले. त्याचं आपण विस्तारानं चिंतन करणारच आहोत. त्यासाठी आपण श्रीमद भागवतातली वृत्रासुराची जी कथा आहे त्या वृत्रासुराच्या कथेचा दृष्टांतही पाहणार आहोत. पण आज आपण अतिशय महत्वाच्या भागाचं जे चिंतन केलंय, या भगवत प्रेम स्वरूपाचं जे चिंतन केलंय, गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान आणि अविच्छिन्न, ह्या 4 गुण आपल्या मनामध्ये असे दृढतेने आपण कोरून ठेवले पाहिजे की आमचं प्रेम, आमची भक्ती, भगवंतावरची भक्ती, आमचा कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास असेल तो या प्रकारचा असला पाहिजे. त्या केवळ सगळीकडे अमुक गोष्ट वाचली जाते म्हणून त्याच गोष्टीचा अभ्यास नाही. आम्हाला जे जे म्हणून करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी दासबोधाच्या अनुषंगाने येणारे जे जे विषय, त्यात भक्तिशास्त्राचा विषय जसा आहे तो आपण देवर्षी नारदाच्या भक्तिसूत्रातनं पाहतो. त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या दृष्टांताचे जे कथा असतील त्या श्रीमद भागवतात असतील किंवा आणखी पद्मपुराणामधल्या असतील, पांडव प्रतापामधल्या असतील, हरिविजयामधल्या असतील, कुठल्या त्या ठिकाणच्या असेल, नामदेव गाथेमधल्या कुठला अभंग असेल त्या संदर्भातला, माऊलींनी सांगितलेल्या ओव्या त्या संदर्भातल्या असतील, श्री तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले कुठले अभंग असेल, त्या सगळ्यांचं साकल्यानं आणि समग्र चिंतन आम्ही केलं पाहिजे. मगच आमचं त्या ठिकाणचं प्रेम हे खऱ्या अर्थानं गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान असणार आणि अविच्छिन्न अशा प्रकारचं निर्माण होईल. आणि अशा प्रकारचं प्रेम आमच्यामध्ये निर्माण व्हावं यासाठी आजचा आपला जो दिवस आहे, अश्विन कृष्ण एकादशीचा दिवस, जी आपण उद्या रमा एकादशी म्हणून साजरी करणार आहोत, या दीपावलीच्या दिवशी ज्या अष्टलक्ष्मीची आपण प्रार्थना करतो त्या लक्ष्मी पूजनाची सुरुवात, त्या लक्ष्मीची पूजा करण्याची सुरुवात ज्या रमा एकादशी पासून होते, त्यानंतर येणारी वसुबारस म्हणजे गोमाता ही आमच्यासाठी लक्ष्मीच असते. भगवान धन्वंतरीचं पूजन ही पण आमच्यासाठी आरोग्य लक्ष्मीच असते. त्यानंतर येणारे नरक चतुर्दशीच्या दिवशी शौर्य लक्ष्मी असते की जी आम्हाला शौर्याची प्रेरणा देते. आणि त्यानंतर दीपावलीला येणारं लक्ष्मीचं पूजन हे आम्हाला प्रत्यक्ष ऐश्वर्य लक्ष्मी कशी असते याची जाणीव करून देणारी असते. त्यानंतर येणार जो बलिप्रतिपदा आहे, या दिवशी आम्ही आरोग्य लक्ष्मीची उपासना करत असतो अभ्यंग स्नानातनं वगैरे या माध्यमातनं. आणि नंतर येणारी जी यमद्वितीया आहे त्या यमद्वितीयेचं चिंतन आम्ही सगळेजण आमच्यातले परस्परातले बंध दृढ करणारी, जी प्रीती दृढ करणारी अशा प्रकारची प्रीती प्रेमयुक्त असणारी जी लक्ष्मी आहे, अशा सगळ्या लक्ष्मींचं जे अष्टलक्ष्मींचं स्वरूप आहे त्या दिवाळीची सुरुवात आपल्याला होते. त्याचं आपण सगळ्यांना, आपण जे सर्वजण या ठिकाणी आहात, म्हणजे वयानं आणि सगळ्या ज्ञानानं श्रेष्ठ असणारे आपण सगळे आहात, आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग नमन करतो. आपल्या सर्वांना दीपावलीच्या आरोग्यमयी नंतर ऐश्वर्यमयी अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी, दासबोधाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर झालं.